नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज दुपारचे अपडेट देतोय. खरं तर उजनी धरणातून किती पाणी वाढलंय, उजनी धरणात येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे, त्याचबरोबर वीर धरणातून सध्याला पाणी किती आहे, नीरा नरसिंगपूरमध्ये सध्याला दोन्ही नदीचा विसर्ग किती आहे आणि पंढरपूर परिसरामध्ये तो विसर्ग आतापर्यंत किती पोहोचलेला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज दुपारी उजनी धरणाची पाणी स्थिती ही सकाळी एवढीच आहे. टक्केवारी ही 97.57% एवढीच राहिलेली आहे. तर उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये सकाळपेक्षा किंचित वाढ झालेली आहे. सकाळी 54,408 होतं, आता सध्याला 54,782 क्युसेक एवढा विसर्ग आहे. तर बंडगार्डनमधून येणाऱ्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा 1,000 आणि वाढ झालेली आहे. रात्री 28,000 क्युसेक असणारा विसर्ग सध्याला 29,284 एवढा आहे. आणि वीर धरणातून येणाऱ्या विसर्गामध्येही किंचितशी घट झालेली आहे. 30,268 क्युसेकचा विसर्ग सध्याला वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये सध्याला सोडला जातोय. त्यामुळे भीमा आणि नीरा या दोन्ही नद्याचा संगम जिथं होतो, नीरा नरसिंगपूर येथे संगम येते, सध्याला दुपारपर्यंत 1,01,524 क्युसेकचा विसर्ग तयार होतोय. परंतु तो विसर्ग आणि अद्यापर्यंत पंढरपूर शहरात पोहोचलेला नाही, कारण पंढरपूर शहरामध्ये सध्याला 64,636 क्युसेकचा विसर्ग सध्याला पंढरपूर शहरामध्ये आहे. त्यामुळं जरी विचार केला तरी वरच्या धरणातून 12 धरणातून जवळपास 70,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. परंतु कालच्या तुलनेत त्या धरणाच्या पाणलोट पावसाने सुरुवात केलेली आहे. काल जो पाऊस थांबला होता, आज आणखी पुन्हा पाऊस चालू आहे. काही धरणामध्ये 42, 46, 48, 72 मिलीमीटर एवढापर्यंत पाऊस पडलेला आहे. काल जरा थोडासा पावसाचं प्रमाण कमी होतं, परंतु आज थोडंसं त्यात वाढ झालेली दिसते. त्यामुळं इथून पुढेच्या काळामध्ये उजनीतून पाणी सोडण्याची सध्याला जरी प्रोसेस स्थिर असली तरी वरच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे यामध्ये पुढं आणखी वाढ होऊ शकते. पाऊस थांबला तर पाणी कमी होऊ शकतं. जर पाऊस वाढला, पाणी वाढलं तर पाणी सोडण्याची प्रक्रिया आणखी वाढवू शकते. त्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्यांनी, नागरिकांनी, गावकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.